नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे आपलं आमच्या यूट्यूब चॅनल न्यू महाराष्ट्र सरकारी नोकरीवर. तर मित्रांनो, व्हिडिओला सुरुवात करूया. आज आम्ही तुमच्यासाठी महाराष्ट्र स्थावर संपदा अपीलीय न्यायाधिकरण भरती 2024 बद्दल माहिती घेऊन आलेलो आहोत मित्रांनो. यासाठी लागणारी पात्रता 10वी, 12वी व पदवीधर असणे आवश्यक आहे. पदे आहे मित्रांनो, लिपिक, शिपाई, तांत्रिक सहाय्यक, लघु टंकलेखक व इतर पदे. वेतन 27,000 ते 50,000 रुपये इतके. तर या भरतीसाठी सविस्तर माहिती पाहून घ्या मित्रांनो. 2024 महाराष्ट्र स्थावर संपदा अपीलीय न्यायाधिकरण, महाराष्ट्र रिअल इस्टेट अपीलीय न्यायाधिकरण कार्यालयातील कार्यालयातील लिपिक, शिपाई, तांत्रिक सहाय्यक व इतर पदे भरण्यासाठी पात्र उमेदवारांनी विहित नमुन्यात अर्ज मागविण्यात येत आहे. तर यासाठी लागणारी पात्रता आहे मित्रांनो, 10वी, 12वी आणि पदवीधर उमेदवारांना सरकारी विभागात नोकरी मिळवण्यासाठी खूप चांगली संधी निर्माण झालेली आहे. या संधीचा पुरेपूर फायदा करून घ्यावा. आणखीन सविस्तर माहिती घेऊया मित्रांनो. भरती विभाग. तर मित्रांनो, भरती विभाग महाराष्ट्र स्थावर संपदा अपीलीय न्यायाधिकरण, महाराष्ट्र रिअल इस्टेट अपील न्यायाधिकरण द्वारे ही भरती जाहिरात प्रकाशित करण्यात आलेली आहे. भरती प्रकार: सरकारी विभागात नोकरी मिळवण्यासाठी चांगली संधी निर्माण झालेली आहे. भरती श्रेणी. तर मित्रांनो, भरती श्रेणी पाहून घ्या. राज्य सरकार, स्टेट गव्हर्नमेंट, महाराष्ट्र शासन. तर मित्रांनो, राज्य सरकार, स्टेट गव्हर्नमेंट, महाराष्ट्र शासन अंतर्गत ही भरती केली जाणार आहे. पदाचे नाव आहे शिपाई. पदाचे नाव आहे शिपाई, लिपिक, तांत्रिक सहाय्यक, लघु टंकलेखक व इतर पदे. शैक्षणिक पात्रता पाहून घ्या मित्रांनो. तर 10वी 12वी पदवीधर उत्तीर्ण असलेले उमेदवार अर्ज करू शकणार आहेत. मासिक वेतन. या भरतीसाठी मासिक वेतन निवड झालेल्या उमेदवारांना 27,000 ते 50,000 रुपये इतके मासिक वेतन दिले जाणार आहेत. अर्ज स्वीकारण्याची पद्धत. तर अर्ज स्वीकारण्याची पद्धत मित्रांनो, ऑफलाईन पद्धतीने अर्ज स्वीकारण्यात येणार आहेत. पदाचे नाव व मासिक वेतन पाहून घ्या मित्रांनो. तर शिपाई या पदासाठी 27,000 रुपये, वाहन चालक या पदासाठी 28,000 रुपये, कनिष्ठ लिपिक या पदासाठी 36,000 रुपये, अभिलेखापाल या पदासाठी 45,000 रुपये, लघु टंकलेखक या पदासाठी 47,030 रुपये, तांत्रिक सहाय्यक 48,000 रुपये, माहिती तंत्रज्ञान अधिकारी IT ऑफिसर या पदासाठी 50,000 रुपये, सहाय्यक अधीक्षक या पदासाठी 50,000 रुपये, या पदासाठी 50,000 रुपये, अधीक्षक या पद रुपये, वित्त व लेखा अधिकारी या पदासाठी 68,000 रुपये, निम्न श्रेणी लघुलेखक या पदासाठी 65,000 रुपये, CV सहाय्यक या पदासाठी 90,000 रुपये, खाजगी सचिव या पदासाठी 1,10,000 रुपये इतके वेतन दिले जाणार आहेत. भरती कालावधी. तर मित्रांनो, रिक्त पदे कंत्राटी तत्वावर 11 महिन्याकरिता भरण्यासाठी ही भरती केली जात आहे. तर मित्रांनो, ही भरती कंत्राटी तत्वावर आहे. पदाचे नाव व व्यावसायिक पात्रता. पाहून घ्या मित्रांनो. खाजगी सचिव पदवीधर प्लस टायपिंग कौशल्य प्लस MSCIT उत्तीर्ण असणे आवश्यक आहे. वैयक्तिक सहाय्यक पदवीधर प्लस टायपिंग कौशल्य प्लस MSCIT उत्तीर्ण असणे आवश्यक आहे. अजून माहिती घेऊया मित्रांनो. कनिष्ठ लघुलेखक पदवी प्लस टायपिंग कौशल्य प्लस MSCIT उत्तीर्ण, वित्त आणि लेखाधिकारी पदवीधर असणे आवश्यक आहे. अधीक्षक पदवीधर असणे आवश्यक आहे. सहाय्यक अधीक्षक पदवीधर असणे आवश्यक आहे. माहिती तंत्रज्ञान अधिकारी विज्ञान पदवी संगणक विज्ञान किंवा माहिती तंत्रज्ञान असणे आवश्यक आहे. तांत्रिक सहाय्यक विज्ञान पदवी संगणक विज्ञान किंवा माहिती तंत्रज्ञान असणे आवश्यक आहे.
अजून समोर पाहूया मित्रांनो. स्टेनोग्राफर पदवी प्लस टायपिंग कौशल्य प्लस MSCIT उत्तीर्ण असणे आवश्यक आहे. रेकॉर्ड कीपर पदवीधर उत्तीर्ण असणे आवश्यक आहे. कनिष्ठ लिपिक पदवी प्लस टायपिंग कौशल्य प्लस MSCIT उत्तीर्ण असणे आवश्यक आहे. ड्रायव्हर या पदासाठी 12वी पास असणे आवश्यक आहे. शिपाई या पदासाठी 12वी पास असणे आवश्यक आहे. तर मित्रांनो, इतर रिक्त पदे पाहून घ्या. 24 रिक्त पदे भरण्यात येणार आहेत. या भरतीसाठी 24 रिक्त पदे भरण्यात येणार आहेत. नोकरी ठिकाण मित्रांनो मुंबई येथे नियुक्ती दिली जाणार आहे. नोकरी ठिकाण मुंबई येथे तुम्हाला नियुक्ती दिली जाणार आहे. त्यासाठी मित्रांनो मराठी भाषेचे ज्ञान आवश्यक आहे. शैक्षणिक अर्हता अनुभव टंकलेखन संगणक याबाबतच्या प्रमाणपत्राच्या प्रमाणित सत्य व स्पष्ट प्रतीसोबत जोडणे आवश्यक आहे. अन्यथा अर्ज बाद ठरवण्यात येतील याची अर्जदारांनी नोंद घ्यायची आहे. तर मित्रांनो, अर्जदारांनी आपले अर्ज पोस्टाने कुरिअर किंवा वैयक्तिक दिनांक पाहून घ्या मित्रांनो. 23/10/2024 पर्यंत कार्यालयीन वेळेत आपले अर्ज पाठवावे व त्या तारखेनंतर येणारे अर्ज ग्राह्य धरले जाणार नाही आणि ते बाद ठरवण्यात येतील. अर्ज पाठविताना अर्जदाराने पाकिटावर कोणत्या पदासाठी अर्ज करीत आहे हे ठळक अक्षरात लिहावे. निवड झालेल्या उमेदवारांची सुरुवातीची नियुक्ती 11 महिन्याच्या कालावधीकरिता असेल. तर मित्रांनो, निवड झालेल्या उमेदवारांची सुरुवातीची नियुक्ती ही फक्त 11 महिन्याच्या कालावधीसाठी असेल. उमेदवारांच्या कामाच्या गुणवत्ता आणि उर्वरक पाहूनच उमेदवारास पुढील कालावधीकरिता म्हणजे 2 वेळा 11 महिन्याची पुनर्नियुक्ती कंत्राटी तत्वावर देण्यात येईल. तर मित्रांनो, उमेदवारांच्या कामाची गुणवत्ता आणि उर्वरकता पाहूनच उमेदवारास पुढील कालावधीकरिता म्हणजेच 2 वेळा 11 महिने म्हणजे 2 वेळा 11 महिन्याची पुनर्नियुक्ती कंत्राटी तत्वावर देण्यात येणार आहे. महाराष्ट्र स्थावर संपदा अपीलीय न्यायाधिकरण मुंबई मधील कार्यरत कर्मचारी योग्य त्या पदास आणि पात्रतेनुसार अर्ज सादर करू शकतात. अर्ज स्वीकारण्याची अंतिम तारीख तर मित्रांनो 23 ऑक्टोबर 2024 पर्यंत तुम्ही अर्ज करू शकता. अर्ज पाठविण्याचा पत्ता तर मित्रांनो, अर्ज पाठविण्याचा पत्ता पाहून घ्या. अर्ज पाठविण्याचा पत्ता आहे प्रबंधक महाराष्ट्र स्थावर संपदा अपीलीय न्यायाधिकरण, पहिला मजला, 1 फोर्ब्स इमारत, डॉक्टर VB गांधी रोड, काला घोडा फोर्ट, मुंबई 400001. तर मित्रांनो, व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा, शेअर करा व कमेंट्स करा. धन्यवाद.